पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आज आपण प्रार्थनेच्या शेवटच्या दिवसातील शेवटच्या भागामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वराने अब्रामला सांगितलं की तू एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने अब्रामला सांगितलं की तुला जे कोणी आशीर्वाद देत आहे त्यांना मी आशीर्वाद देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यात बोललं तर विश्वासाचा वडील असलेल्या अब्रामला देवाने एक मोठा आशीर्वाद म्हणून ठेवले. प्रेज द लॉर्ड. गलातीयरास लिहिलेलं पत्र जेव्हा आपण वाचतो तिथे असे लिहिलेलं आहे की आपण त्या वडिलांचा आशीर्वाद पिढ्या स्वीकार केलेले आशीर्वादित असे विश्वासू लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मनामध्ये आपल्या सर्वांच्या विषयी असलेले विचार असे आहे, तुम्ही कुठेही असो तुम्ही एक आशीर्वाद बनायचे. अब्राम आशीर्वाद आहे. हालेलुया. जो अब्राम सर्वांसाठी आशीर्वाद झाला त्या अब्रामाप्रमाणे आपण सर्व लोक आशीर्वादच बनायचे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवाची आपल्या सगळ्यांकडून असलेली अपेक्षा आहे जसे परमेश्वर आशीर्वाद देणारा आहे, तुम्ही दुनियाभरच्या सगळ्या लोकांसाठी एक आशीर्वाद बनायचे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. आशीर्वाद देणे हे पॉझिटिव्ह आहे. हालेलुया. त्याचं नेगेटिव्ह काही आहे? त्याचं नेगेटिव्ह काही आहे? शाप देणे. हालेलुया. धन्यवाद येशू. काही लोकांचे घरदार सर्व निरंतर शापित राहत आहे कारण त्या घरामध्ये पॉझिटिव्ह बोलणारा, चांगला बोलणारा लोक तिकडे राहत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्या मुखातून चांगला शब्द निघायला पाहिजे. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 स्तोत्र 109 मध्ये या गोष्टीविषयी लिहिलेले एक वाचन आहे. स्तोत्र 109. हालेलुया. वचन संख्या 17 आपण ऐकूया. शाप देण्याची त्याला आवड असेल म्हणून तो शाप त्यालाच लागो. आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसेल म्हणून तो आशीर्वादाला मुको. 18 शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडात तेलासारखे भिनून जाऊ. ज्यांच्या मुखातून पॉझिटिव्ह शब्द येत आहे त्या व्यक्तीचं घर, त्या व्यक्तीचं कुटुंब, त्या व्यक्ती राहणारा ठिकाण सर्व आशीर्वादित होऊन राहणार. हालेलुया. माणसांचं डोकं
माणसांचा हाड, माणसांचा मांस, माणसांचा रक्त हे सर्व या आशीर्वाद तुम्ही जे देत आहे त्या आशीर्वादाने तुम्ही त्या आशीर्वाद स्वीकार करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, अशा अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे चुकीच्या शब्दांच्या वापराद्वारे. कधीही देवाविषयी, देवळाविषयी, देवाचं काम करणाऱ्या लोकांविषयी, फादर, सिस्टर, बिशप, कार्डिनल, पोप, जे प्रापंचिक भाऊ बहीण जे परमेश्वराचं काम करतायत त्यांच्या बदनामी करणारे जे लोक आहेत त्यांना या जगामध्ये ते फेडता येणार का? फेडता येणार नाही. या जगामध्ये ते फेडता येणार नाही. हालेलुया. या जगामध्ये फेडलं नाही तर पुढच्या जगामध्ये जाऊन काय करणार? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून ज्या ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहे त्या घरामध्ये बसून तुम्ही फादरांचा, बिशपचा, कार्डिनलचा, पोपचा, ख्रिस्त मंडळीचा वगैरे विरुद्ध जर बोलले तुमच्या घराला परत कधी आशीर्वाद नाही येणार. हालेलुया. कारण देवाने आशीर्वाद देण्यासाठी एका फादरला लावलेला आहे. त्या फादराच्या हाताद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. फादराच्या हाताद्वारे तुम्हाला कम्युनियन मिळत आहे. फादराच्या हाताद्वारे तुम्हाला बाबाची क्षमा मिळत आहे. हालेलुया. तुम्ही त्या फादरांच्या विरुद्ध घरी चर्चा करत बसले, चुगली करत बसले, तुमच्या घरामध्ये कुठल्या आशीर्वाद येणार आहे? म्हणून जर आज कोणाचा तरी घरी आशीर्वाद कमी पडलेले का अनुभव असेल तर तुमचा घर नरक बनण्याच्या पाठीमागचं एक कारण तुम्ही कोणतरी फादरांचा नाव बदनामी केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी एखाद्या फादरांचं नाव तुम्ही बदनामी केलं म्हणून कोणी तुम्हाला अरेस्ट करायला येणार नाही. हालेलुया. कधी कधी त्या फादरांच्या मनात ध्यानामध्ये काही नसेल, तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललेलं आहे, तुम्हाला कोणतरी काहीतरी बोललं तर त्या गोष्टी तू जे ऐकलेलं आहे त्यावर विश्वास तू ठेवलेला आहे. हालेलुया. तुझ्या कानापर्यंत काहीतरी आले, त्या गोष्टीचा चर्चा तू तुझ्या घरी बसून करत बसले. हालेलुया. धन्यवाद येशू. देवासमोर तुला सुटका मिळण्याचा कुठलाही कारण नाही. हालेलुया. 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 फादर लोकांच्या मनाला तुमच्यामध्ये कोणी कधी दुखवलेलं असेल तर ते फादर मरायच्या अगोदर फादरांना भेटून क्षमा मागितलं तर एक आशीर्वाद तुमच्या काही राहणार. हालेलुया. तुमच्याकडे असलेली माहिती अर्धवट असेल, एखाद्या वेळी तुम्हाला काहीच माहिती नसेल. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काहीही असो, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, सांभाळणे गरजेचं आहे.
हालेलुया. मुखामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगत आहे आशीर्वाद तुझ्याच मुखामध्ये आहे. तुला आशीर्वाद कुठून मिळणार? तुझा तोंड चांगला असेल तर तुला आशीर्वाद मिळणार. आशीर्वाद कुठे आहे? आशीर्वाद माझ्या मुखामध्ये आहे. हालेलुया. मी आशीर्वादाचं काम केलं तर आशीर्वाद मला मिळणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये अभिषिक्त म्हणजे राजा आहे. बायबल मध्ये अभिषिक्त म्हणजे याजक आहे. बायबल मध्ये अभिषिक्त म्हणजे बप्तिस्मा घेतलेले प्रत्येक व्यक्ती आहे. सर्व अभिषिक्त आहे. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे माझ्या अभिषिक्ताला हात लावू नकोस. हालेलुया. बप्तिस्मा स्वीकार केलेले कोणाचाही अपमान करायला कोणालाही अधिकार नाही. कोणाच्या तरी पायाच्या तसापासून वरती पाय दुखत होते असे बरे वाटत असे कोणाही प्रेज द लॉर्ड. आपण टाळ्या वाजवतो. हालेलुया. हालेलुया. येशू सर्वांना सांगत आहे तुम्ही क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. कमरेपासून खाली जीवन कमी पडत आहे, त्रास होत आहे असे तुमच्यामध्ये काही लोक आहेत. कमरेपासून खाली त्रास होत आहे. हालेलुया. अशा काही लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श आता मिळत आहे. अर्धा शरीराला त्रास होत आहे अशा तुमच्यामध्ये काही लोक आहेत. पवित्र आत्मा ध्यानात स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी मनापासून येशूला सांगत आहे हात वर करत नाही तरी त्यांच्या हृदयामध्ये हात वर करून मागायला वाटते त्यांना येशू मला वाचव म्हणून. तुमच्यामध्ये कोणतरी मनापासून येशूला बोलत आहे येशू मला वाचव, येशू मला वाचव. हालेलुया. ज्या व्यक्ती येशू मला वाचव म्हणून मनापासून बोलत बसलेला आहे त्या व्यक्तीपर्यंत येशूचा बचाव करण्याचा हात पोहोचलेला आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये अनेक लोकांना एक संरक्षणाचा आशीर्वाद दिलेला आहे. तुमच्यावर जे संरक्षणाचा कवच होते काही लोकांच्यावर जे संरक्षणाचा कवच आहे ते उडाला होता. देवाने आता तुम्हाला मजबूत असा संरक्षणाचा कवच दिलेला आहे. माने पर्यंत असलेल्या भागातील काही नर्वस रिलेटेड प्रॉब्लेम होते असे काही लोकांना ते नर्वस प्रभू आता स्ट्रॉंग करून देत आहे. हात वर करायला त्रास होता असं काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. डोक्याला मार बसलेले कोणाला तरी त्याचा जे परिणाम आहे खूप परिणाम त्याचा त्या व्यक्तीला होत होते. परमेश्वर त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. त्यांच्या डोक्याचा संबंधातील त्रास दूर करून देत आहे आणि आशीर्वाद देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.